किती वर्ष झालं हा व्यवसाय चालू करून? 4 वर्ष झालं. काय नाव तुझं? अनिकेत आप्पासाहेब पाटील. कुठून प्रेरणा मिळाली? चालू करावं असं का वाटलं? तर पहिल्यांदा लॉकडाऊन मध्ये फक्त एक गाय घेतली फक्त एक होती. गाय. त्या गायीपासून हळूहळू वाढवीत वाढवलं. हा. किती जण करतात तुम्ही हे काम? सकाळ संध्याकाळ दोघं तिघ जण असतात, दिवसभर एक जण असतो. आता किती गायी आहेत? आता लहान मोठे 28 आहे. 28 हा. बरं. दूध किती जातं रोज? 200 लिटर. मिल्किंग मशीन आहे? हो आहे. सरबाकुट्टी आहे. आता हा जो मुरघास केलाय तुम्ही, हो. हा तुम्ही तुमच्या शेतामध्येच हा, तयार केला? आमच्या शेतामध्ये. कशाचा आहे हा? मकाचा? मक्याचा आहे. किती दिवसानं कटिंग केली मक्याची? 90 दिवसाच्या नंतर केली. गुड. त्याच्या बॅग कुठून आणल्या? आंबेजोगाई. कल्चर? आंबेजोगाई. आंबेजोगाई. आणि तुम्ही हे दुधासाठी वापरता? हा, दुधाच्या ही जी गायीला. स्टोरेज आहे हे कशासाठी आहे? ती पावसाळ्यासाठी स्टॉक आहे. पावसाळ्यासाठी. ही भुसकट आहे? हा, हरभऱ्याचं भुसकट, हरभऱ्याचं सोयाबीनचं, भुसकट. राजमाचं. हरभरा. ठीक आहे. आता वासर किती आहेत तुमच्याकडे? जे मुक्त गोट्यामध्ये 8 आहे. 8 आहे. 2 बाहेर काढले. आणि आता गाई दुधात किती आहे? दुधात 9 गाई. 9 गाई. आणि गाभण किती गाई? गाभण 7 आहे. 7 आहे. त्या 9 मध्ये बी गाभण आहे. दुधात चालत आहेत. हातामध्ये 7. लसीकरण करता? खुरकुताचं लस, लंपीचे लसीकरण, HSV2चं लसीकरण. कधी कुठला रोग आला का? कधीच कुठला नाही. कधीच कुठला रोग आला? कुठल्या दवाखान्याच्या मार्फत तुम्हाला मार्गदर्शन मिळतं? केस. हेच हा. हेच TMC च्या दवाखान्यामार्फत. तुम्हाला जनताचं औषध मिळतं? लसीकरण केलं जातं, मार्गदर्शन केलं जातं. उत्कृष्ट केलंय तुम्ही. बायोगॅसचा प्लांट उभा करा. आता गॅस आणि कमतरता आहे, तुम्हाला बायोगॅस करता येईल. तुम्ही अशा शेणाची स्लरी जर सोडली गॅस उत्पादन होईल आणि तुमचे कुटुंब हा जो वळू सांभाळाय तुम्ही. हा नॅचरल सर्व्हिस वापरता का? हा, रिपीट झाली तरच जर काय वापर. repeat झाली तर रिपीट व्हायला लागली तरच वापर. वापरतो. छान आहे.